निधी रोखायचा आणि कामाची बोंब ठोकायची. पालकमंत्र्यांची दुहेरी ढोलकी बंद करा. आमदार अभिजित पाटलांचा जयकुमार गोरेंना सनसनीत टोला. नमस्कार, आपण पाहत आहात वन प्लस मराठी. सोलापूर माढा मतदारसंघात राजकीय कलगीतुरा आता शिगेला पोहोचला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार अभिजित पाटील यांच्यातील वाकयुद्ध आता अत्यंत टोकदार झाले आहे. गोरेंनी केलेल्या बेंटेक्सच्या टीकेला प्रत्युत्तर देताना पाटलांनी थेट सोनं कोण आहे हे जनतेने दाखवून दिल्याचं म्हटलं आहे. विशेषतः विकास निधी रोखल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी पालकमंत्र्यावर दुहेरी ढोलकी वाजवल्याचा गंभीर आरोप केला आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार अभिजित पाटील यांची तुलना बेंटेक्सशी केली होती. याला सडेतोड उत्तर देताना पाटील यांनी म्हटले की माढ्यातील सुज्ञ जनतेने 30,600 मतांची मोठी आघाडी देऊन खरं सोनं कोण आहे हे आधीच सिद्ध केलं आहे. जनतेने दिलेला कौल हाच श्रेष्ठ असून वैयक्तिक टीका करणाऱ्यांनी आपली उंची तपासावी, असा टोला त्यांनी लगावला. विरोधकांच्या प्रचाराच्या पद्धतीवर बोलताना पाटील यांनी दावा केला की पालकमंत्र्यांना आता मोठ्या सभा घेण्याऐवजी गल्लीबोळात आणि छोट्या कोपऱ्यात सभा घ्याव्या लागत आहेत. ही विरोधकांच्या हतबलतेची लक्षणं असून आम्ही वर्षभरापासून लोकांसाठी काम करत असताना विरोधक आता निवडणुकीच्या तोंडावर सक्रिय झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. सर्वात तिखट हल्ला पाटलांनी विकास निधीच्या वाटपावर केला. एकीकडे 5 कोटींच्या वर निधी द्यायचा नाही आणि दुसरीकडे काम झालं नाही म्हणून बोंब ठोकायची, ही पालकमंत्र्यांची दुहेरी ढोलकी आहे, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. केवळ राजकीय विचार वेगळा आहे म्हणून निधी रोखणे हे घटनाबाह्य असून लोकशाहीत हे चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. प्रचारात विरोधकांकडून वापरल्या जाणाऱ्या अर्वाच्य भाषेबद्दल आणि शिवीगाळीबद्दलही पाटलांनी नाराजी व्यक्त केली. माझ्यावर झालेले संस्कार मला तशाच भाषेत उत्तर देण्याची परवानगी देत नाहीत, पण जनता हे सर्व पाहत आहेत आणि तीच या अशा प्रवृत्तीचा निकाल लावेल, असेही ते म्हणाले. माढा मतदारसंघातील हा संघर्ष आता वैयक्तिक टीकेकडून विकासाच्या मुद्द्यांकडे वळाला आहे. निधी रोखल्याचे आरोप आणि पालकमंत्र्यांची कार्यपद्धती यामुळे सोलापूरच्या या रणधुमाळीत आता कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच माहितीपूर्ण आणि नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.